होते चालू आता झाला टाइम लावला सगळ्यांना कोण कोण लावला काय काय लावलं जाऊ दे आता होते सोबत चांगली होती. जयेशचं पूर्ण कंबर सजवलंय मी ह्याच उसानी ह्याच उसानी साईड वर जड झाली. सो हे गाइज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असालच. तर आजची तारीख आहे 30 मार्च म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज आहे आपल्या गाण्याचा शूट. आणि आत्ता आम्ही पोहोचलो लोकेशनवरती. आता वाजलेत सकाळचे 8:30 मे बी 8:30 वाजले असतील. 8 वाजता आम्ही इथे आलो होतो आणि ह्या ठिकाणी चालू मागं सगळं सेटअप लावणं. सगळी टीम आहे कुठे रे हे तर या ठिकाणी पवन उडवत आहे ड्रोन विनाकारणच. काही गरज नाही त्याला. तर या ठिकाणी सगळे आलेले आहेत आणि बाकीची टीम येते. आणि हे आमचं टँकर जे की आम्ही टँकरवरचे कुठे टँकर हे तर आम्ही दोघं टँकरवाले. तर या ठिकाणी आमचं टँकर पण उभं आहे. आणि या ठिकाणी आमचे मेन कार्यकर्ता सागर भाऊ जामकर. नमस्कार. आता थोड्या वेळा शूटिंग चालू होणार आहे आणि तुम्हाला बघायला भेटन गाणं येईन तेव्हा डायरेक्ट. हा नाही गाणं तर आलेलं असेल पटकन जा सगळ्यांनी गाणं बघा. गाणं आल्यावरच मी व्लॉग करणार. आणि या ठिकाणी भाऊ आमचे रोहित भाऊ डीओपी. आणि हा आता पडलाय भैया खरा प्रश्न मी कोण आहे त्या गाण्यात. तर या गाण्याचं लीड मी करतोय आणि मी आणि जयेश इकडे. तर जयेश आणि मी आम्ही दोघं सोबत लीड करतोय टँकरवाले. तर कसं लफडा झाला का त्या ठिकाणी झाला एक मोठा लफडा ड्रोनचा. आणि तर या गाण्यामध्ये आम्ही दोघं लीड करतोय. तर गाणं नक्की बघा सगळ्यांनी कसं वाटतं काय लगेच सगळं कमेंट करून ह्या पण ब्लॉगला कमेंट करा आणि गाण्याला पण कमेंट करा. तर भेटूया शूट चालू झाल्यावर. सगळ्या बीटीएस तर मी दाखवणारच आहे. सो लेट्स सी. येवा दोन्ही हिरो पा. टाक रिवर्स. प्रोफेशनल दिसलं पाहिजे की माणसं. सर्व कार्येषु सर्वदा गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. सो गाइस या ठिकाणी झालं आम्ही रेडी. आणि हे आमच्या मागे आमची प्रॉपर्टी रेडी आहे. आणि उसापासून स्टार्ट आहे. उसापासून सुरुवात आहे आमची आजची. तर इथे सगळे सेटअप रेडी करतायत. हे आमच्या को आर्टिस्ट
ये हमारे को आर्टिस्ट है और बघू शकता तुम्ही आता BTS पवन भाऊ होते चालू आता झाला टाइम लावला सगळ्यांना कोण कोण लावला काय काय लावला जाऊ दे आता होते सुरुवात चांगली होती उचलने का ठीक आहे परफेक्ट आवाज देगा तेरे को तू चालू द्यायचं तू तुझं समजा तिकडे काही बघते कॅमेरात पाहिजे नाही बघतो नॉर्मली आणि ते गेले बी ना तू उठला बी समजा आणि नॉर्मली तो असा बी आला यार हे काय पोर आहे राव मला असं करून तू असं रेग्युलर इथं मोठा कॅमेरा ऍक्शन बघितलं पूरा शूट होत ते सो गाईज या ठिकाणी झालं आमचा आता फर्स्ट शॉट शूट झालेला आहे आणि जयेशचं पूर्ण कंबर सजवलंय मी ह्याच उसानी ह्याच उसानी साईड जड झाली माझी हा कारण की त्याला फेकायचं शॉट त्याला ऊस फेकू मारायचा सीन होता तो मारून फेकला तर या ठिकाणी झालंय आणि आता इथे चालू आहे पोरींचं का बरं यायला ऑटो रोटेशन नाही हा नाही बघा तर असंच कंटिन्यू ब्लॉग या ठिकाणी झाले आता आमचं स्टोरीचं सगळं फायनल झालंय आता डान्सचं आहे तर पाठीमागे सेट आहे आणि इथे सगळे उभे आहेत ही पूर्ण गँग आता डान्सर्स पण येत आहेत बसतेच सगळे गाडीत येतीलच बाहेर आणि या ठिकाणी होणार आहे आता थोड्या वेळात डान्सचा शूट तर इथे पवन पण आहे उपवास आहे आज हा करू नको माझे करू नको माझी दैना ग मैना ग करू नको माझी दैना मैना ग करू नको माझी दैना मैना ग करू नको माझी दैना ग मैना ग करू नको माझी दैना ग मैना करू नको माझी दैना मैना ग हे मैना ग करू नको माझी दैना हे मैना ग करू नको माझी दैना ग मैना ग करू नको माझी दैना ग मैना ग करू नको माझी दैना सो काय आता वाजले रात्रीचे किती वाजले आता रात्रीचे 10:30 झाले आणि इथे करतात हे सेट डिझाईन म्हणजे लाईट्स वगैरे लावतायत एक नाईटचा सीन होता आमचा दिवसभर थकल्यावर तरी अजून सीन आहे डोळ्यात झोप सगळ्यांच्यात सगळेच थकलेत खूप जास्त आणि आम्ही तर असंच थकलो आणि आता पाहुणा चिडला सगळ्यांवर म्हणतो मी लाईट लावले मी चाललो झोपायला पाहुण्याला लय राग आहे पाहुण्या टी शर्ट पाहून मला वाटत नाही त्याला राग आला पाहिजे पण काय म्हणा नाही रात्री 3 नाही रात्रीचे वाजले 12 तर आता काही नाही भाई आता भेटू आपण डायरेक्ट उद्या हा भाई
सो हे गाईज आज आहे शूटचा सेकंड डे आणि आज आहे मी माझ्या मित्रासोबत माझ्या मित्रासोबत आहे मी आज. आणि हा मित्र माझा बनवला आहे, म्हणजे हा मी ह्या मित्राला पायदा करला यांनी. काच बनवला मग भाऊ आमची पवननी. ॲक्च्युली आजचा जो सीन आहे आता हा लास्टचा सीन आहे. सकाळी एक सीन झाला बट मी ब्लॉग नाही बनवू शकलो कारण की खूप जास्त लेट झालं होतं ऑलरेडी सेटवरती आणि खूप जास्त धावपळीत केलं. 2 पेला टाक. आणि या ठिकाणी आमचं पूर्ण सेटू आहे माझ्या पाठीमागे. हे ते मडके वगैरे लावले, मडके वगैरे लावले इकडे पाठीमागं बैलगाडी वगैरे सगळं सागरने आणि पवननी मिळून केलंय. हे कसं वाटलं कमेंट मध्ये सांगा. आमचं आर्ट कसं लावलेलं आहे ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा आम्हाला. हा आणि गाण्याचं आता हे लास्ट आहे जे तुम्ही बघताच आहे. आणि या ठिकाणी आहे आमचे को-आर्टिस्टचे हे ऋतुजा आणि खुशबू. सो बघा गाणं एकदा BTS पण एन्जॉय करा. ही खुशबू आलेली इथे. हॅलो गाईज. हॅलो गाईज. हॅलो गाईज. हॅलो गाईज. हॅलो राहुल दादा. हॅलो सागर दादा. हॅलो 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 नीचे ना रखते हुए डायरेक्ट पीछे. ये हुआ 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2. म्यूजिक ले. चलो म्यूजिक रोल. एनर्जी एनर्जी सबकी एनर्जी. एक्शन. सो गाईज आता आहे हा शेवटचा सीन आमच्या सॉन्गचा. आणि म्हणजे शेवटचा सीन म्हणजे गाण्याच्या शेवटची लिरिक्सचा सीन हा. आणि फायनली आता हा पूर्ण होतो. तर थांब इकडं काहीच नको. तर तुम्हाला कसं वाटतंय गाणं? तुम्ही तर गाणं बघितलंय तर कसं वाटतं ते पण सांगा. आणि हे पण BTS एन्जॉय करा. आमचा डिरेक्टर खवळेल डिरेक्टर. एनर्जी एनर्जी हा. चलो चलो चलो. सो गाईज आता फायनली आमचं गाण्याचं सॉन्ग म्हणजे आमचं सॉन्गचं शूट पूर्ण झालेलं आहे. आणि खूप मेहनत अभी बजे होंगे 7-8 वाजे होंगे. 7-8 वाजले असेल. आणि फायनली आमच्या गाणं केलं भैया. आणि आज लिटरली आज पूर्ण डे आम्ही काहीच खाल्लेलं नाही, काहीच नाही. आणि आम्ही सगळ्यांनी खूप जास्त मेहनत घेतली. इवन सगळ्यांनीच मेहनत घेतली पूर्ण टीमनी. कारण की काय बोलतात त्याला सगळे म्हणजे फ्रेशर्स म्हणतील ना. म्हणजे आपली टीम होती सगळे म्हणजे पहिलाच होता आमचा प्रोडक्शनचा. सगळे डायमंड्स होते भाई. और भैया वो क्या बोलते हो सब हिरे थे इधर, सब हिरे थे इधर. तर सगळ्यांनी खूप जास्त मेहनत घेतली. इव्हन सगळ्यांनी खूप जास्त सपोर्ट केला. इव्हन बॅकग्राऊंड डान्सर झालेत, जनरेटरवाले झालेत, लाईटवाले झाले, सगळ्यांनी खूप जास्त सपोर्ट केला. आणि गाववाल्यांनी तर सगळ्यात जास्त सपोर्ट केला. आणि स्पेशल थँक्स टू CS ची आत्या, कारण की आम्ही त्यांच्या घरी राहायला होतो आणि सगळ्या गोष्टी होत्या. सो वगैरे सगळं मॅनेज वगैरे सगळं त्यांनी केलेलं होतं. आणि खूप जास्त आमचे सगळं व्यवस्थित झाले. आणि आज पण आम्हाला चिकनची भाजी खायला फायनली. तर
कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी जाऊन सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर तुम्हाला डिटेल्स भेटेल. आणि आपलं गाणं तुम्ही ज्यांनी कोणी बघितलं नसेल पटकन जा आणि आपलं गाणं पहिले बघा. आणि माझी महिना शेअर करा, जास्तीत जास्त रील बनवा, आम्हाला कॉलेब करा. ओके, कॉलेब ऋतुजाला कॉलेब करा. ऋतुजाचे फॅन्स फॉलोइंग असते आमची कमी. माझी आयडी इंस्टाग्राम तुम्ही फॉलो करा सगळ्यांनी. आणि माझी सुद्धा इंस्टा आयडी खुशबुकाची 96 आहे, नक्की फॉलो करा. यू गो सपोर्ट करा मित्रांनो, सगळ्यांनी सपोर्ट करा आणि तुमचा आशीर्वाद सुद्धा आमच्या पाठीशी असू द्या. आणि माझ्या फर्स्ट बाय 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 बाय.